मारती या मारती या. तुला असं नाही समजायचं. थांब, तुझ्या डोसक्यातच काठी घालतो. स्वामी देवांच्या दरबारातून कुणीही रिकाम्या हाताने परत जात नाही. कदाचित स्वामींनी माझ्या मनातलं ओळखलं असेल. शेवटच्या क्षणी मलाच परत बोलवण्यासाठी त्यांनी सुंदरा मावशींना पाठवलं असेल. ये रे ये. स्वामी देवा, बघितलंय का कोण आलंय ते? अरे सदाशिव. स्वामी असे अचानक का गेले? हो ना, सदाशिवला पाहिलं आणि अचानकच निघून गेले. स्वामी मला पाहताच असे का निघून गेले? माझ्याकडून काही चूक झाली का? माझा आजार स्वामींना कळला असेल म्हणून त्यांनी माझा स्वीकार केला नाही. आम्ही या बाळाला घ्यायला आलो. बऱ्या मुलांना दिलं असं ठीकच आहे, नाही तर आमच्या पद्धतीने आम्ही ते घेऊच. स्वामी, अहो काय झालं? का ओरडताय? तिथे तिथे बघ, तिथे स्वामींची सावली दिसते. सावली? कुठे सावली? मला तर काहीच दिसत नाही. आताच तर होती. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली. अशी कशी गायब झाली? हे बघा, तुम्हाला भास झाला असेल. तुमच्या डोक्यात सतत स्वामींचेच विचार सुरू असतात म्हणून तुमच्या मनातही तेच सुरू असेल. तुम्ही मार्तंड महाराजांचंच नामस्मरण करा ना. तुमचं मनही शांत होईल आणि असे भासही होणार नाही. हो, कदाचित तू म्हणते तेच खरं असेल. हे शक्य नाही. शिवनाथ, ते बाळ आम्हाला दे. उशीर करू नकोस, आधीच खूप उशीर झालाय. शिवनाथ, ते बाळ आम्हाला दे. नाही नाही. अरे सदाशिव, स्वामी येतील. तू येरझऱ्या घातल्या तर काय स्वामी लवकर येणार आहेत का? स्वामी आले बघ. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटमध्ये आमचीच मर्जी चालणार. आम्ही जे ठरवणार तेच घडणार. कोणाला आवडो अथवा न आवडो.
स्वामींना आता सगळं सांगून टाकायचं. श्री स्वामी समर्थ. कोण बाई कोण सुंदरा मावशी अहो बाजूला व्हा त्याला पांढरा चट्टा आलाय अंगावर बाजूला व्हा. अरे सदाशिव काय केलंस अशा अवस्थेत स्वामी स्थानावर आलास तू. अरे तू आमच्या कोणाचा विचारच केला नाहीस का. नाही मी मी ते हा तुझी अशी इच्छा आहे ना की हा रोग आम्हा सगळ्यांना व्हावा. बोल बोल हीच इच्छा आहे ना तुझी. काय रे मूग गिळलेस का. अरे देवा अहो कविराज अहो पाणी दिलं होतं मी. आता मला आंघोळ करावी लागेल परत. हो तुम्ही सकाळपासून इथे होता आम्हाला सांगायचं तरी ना. असं गप्प का बसलात तुम्ही. सदाशिव आधी सांगितलं असतं तर काहीतरी वेगळी व्यवस्था करता आली असती. अरे सदाशिवा दिवसभर आमच्या सगळ्यांच्या मध्ये बसलात ना एकदाही सत्य बोलला नाहीस. तोंड गप्प होतं तुझं त्यावेळेस. स्वामी ए तिथे थांब तिथे थांब लांब. स्वामींच्या जवळ जाऊ नकोस नाही तर त्यांनाही लागण व्हायची. शिवनाथ ते बाळ आम्हाला दे. नाही नाही राधा राधा उठ राधा उठ. काय झालं का ओरडताय. या तांब्यात बघ. ते बाळ आम्हाला दे. उशीर करू नकोस आधीच खूप उशीर झालाय. अहो ते ते स्वामी मलाही दिसत आहेत आणि त्यांचा आवाजही ऐकू येतोय. शिवनाथ ते बाळ आम्हाला दे. नाही एकदा सांगितलं ना मी माझं लेकरू कुणालाच देणार नाही. हं? हा? अहो काय करताय. मोठ्या मुश्किलीने झोपलंय बाळ. हे काय घडतंय. आपल्याला तांब्यात दिसले आणि आपल्या दोघांनाही त्यांचा आवाज ऐकू आला. म्हणजे हा भास नाही. मगाशी तुम्हाला जी सावली दिसली ती खरी होती. मार्तंड महाराजांनी सांगितलं होतं ते स्वामी जादू टोना करतात. नक्कीच नक्कीच हा त्यातलाच काहीतरी प्रकार आहे. पण एक खरं सांगू का मी गावात ना त्यांच्याबद्दल खूप कौतुक ऐकलंय. ते भक्तांचे तारणहार आहेत. गुरूंचे गुरु आहेत. त्यांचं हृदय तर आईसारखंच कोमल आहे. आणि म्हणून गावातले सगळे लोक त्यांना स्वामी माऊली म्हणतात. मग असं असताना ते एका आईवडिलांकडून त्यांच्या लेकराला का हिसकावून घेतली. नक्की यामागे काहीतरी कारण आहे. बाई 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 मी आलेच अंघोळ करून येते मी. इथेच चुकतो माणूस. इतरांच्या वागण्याबद्दल त्याला प्रश्न पडतात पण स्वतःच्या वागण्याबद्दल कधीच प्रश्न पडत नाहीत. जो जगाला प्रश्न विचारत राहतो तो आयुष्यभर गोंधळातच राहतो. स्वामी माझ्याबद्दलच बोलत आहेत का. माझ्या हातून खरंच काही चूक झाली आहे का. मी मी नकळत कुणाचं मन दुखवलंय का. स्वामी कशाबद्दल बोलताय तुम्ही. माझ्या माझ्या वागण्याबद्दल बोलताय का. माझ्या हातून खरंच काही चूक झाली आहे का स्वामी. ए
तुझ्यामुळे स्वामींना सुद्धा लागण व्हायची. लांब हो. आधी जर माहिती असतं ना तुला कोण आलंय ते, स्थानावर सुद्धा उभं केलं नसतं, पाऊलच टाकून दिलं नसतं तुला स्थानावर. चालतं आत्ताच्या आत्ता इथून. कपिला नाही पुरे. स्वामी देवांनी कुणाला बाहेर काढायचं आणि कुणाला जवळ करायचं हे ते ठरवतील. हा त्यांचा अधिकार आहे. तुम्ही स्वतःला स्वामी देव समजू नका. ते ठरवतील कोण योग्य कोण अयोग्य. अहो हा बिचारा आधीच किती वेदनेत आहे, किती मोठं संकट आलंय त्याच्यावर. आपण त्याला सहानुभूती दाखवायची की त्याच्यावर असे आरोप करायचे. कपिला ताईंचं बोलणं मनावर घेऊ नकोस. त्यांच्या वतीनं मी तुझी माफी मागते. नाही, सुंदरा मावशी, त्यांची चूक नाहीये आणि मला कुणाला त्रासही द्यायचा नाही. माझ्यामुळे कुणाला हा आजार व्हावा अशी इच्छा कधीच नाहीये. मी फक्त स्वामींना माझी व्यथा सांगायला आलोय. माझ्या शरीरावर हे कोड उठलंय आणि एका क्षणात माझं आयुष्यच बदलून गेलंय. माझं लग्न ठरलं होतं, सगळं सुरळीत चाललं होतं, पण या डागांमुळे माझं लग्न मोडलं. अरे तुमच्या मुलाला एवढा मोठा आजार आहे हे तुम्ही आमच्यापासून लपवलं. हे लग्न आत्ताच्या आत्ता मोडलं. लोकांच्या नजरा बदलल्या, माणसंही बदलली. इतकंच नाही, माझ्या स्वतःच्या वडिलांनी मला घराबाहेर काढलं. सदाशिव, तू आत्ताच्या आता या घरातून निघून जा. हो बाबा, दूर हो, दूर हो. कोण आलेला मुलगा माझ्या घरात राहणार नाही. माझं म्हणावं असं कुणीही उरलेलं नाहीये या जगात. आता तुम्हीच माझे मायबाप आहात, तुम्हीच माझे तारणहार आहात. स्वामी, माझ्यावर कृपा करा. मला या आजारातून मुक्त करा स्वामी. या आजारातून मुक्त करा. चालतो इथून. स्वामी, कोणाला कशातून बरं करायचं आणि कशातून नाही हे आम्ही ठरवतो. तुझ्या बाबतीत आम्ही ते आधीच ठरवलंय. माझा तो देव आहे ना, देवाला नमस्कार करायचा. तू आता कुठे जायचं नाही. इथंच राहायचं. माझ्या जवळ राहणार ना. माझ्या जवळ राहायचं. तू गाई करायची. गाई करूया. अशी नको, आपण खाली झोपूया. माझं देव आहे ना. गाई करूया. आपण इथे असं गाई करूया. गाई. दुपारी तिला हाकलून द्यायचं ठरवलं होतं. तो म्हातारभाऊ मध्ये आला आणि अख्खा बेत फसला. हो, नाहीतर तेव्हाच काम झालं असतं. ही बाई गावासाठी संकट आहे. किती लोकांना दगड मारले तिने. माझ्या बायकोलाही दगड लागला, थोडक्यात वाचला, नाहीतर माझ्या बायकोची दृष्टी गेली असती. अशी बाई गावात ठेवूनच धोक्याचं आहे. मी फौजदाराशी बोलून आलोय. त्यांचंही हेच म्हणणं आहे की हिला गावाबाहेर काढलं पाहिजे. पण आता
अजून कोणाला दया यायच्या आधी हिला आपण हाकलून लावूया. आणि उद्या ही सकाळी दिसली नाही, गावही शांत आणि आपणही निर्धास्त. स्वामी स्वामी मला वाचवा, मला वाचवा स्वामी, मला वाचवा स्वामी. आम्ही तुला बरं करणार नाही. स्वामी हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही सगळ्यांवर कृपा करता, दुःखी माणसांना आधार देता, मग माझ्यावर हा राग का स्वामी? माझ्या हातून असं कोणतं पाप घडलंय की तुम्ही मला असं झिडकारत आहात? स्वामी माझं आयुष्य आधीच उद्ध्वस्त झालंय आणि आता तुम्ही ही पाठ फिरवली तर मी कुणाकडे जाऊ? आम्ही तुला उत्तर द्यायला बांधील नाही आहोत. तुझ्या कर्माचा हिशोब तुलाच फेडावा लागेल. चल निघ इथून. स्वामी असं करू नका, माझ्यावर असं रागवू नका. मला फक्त एक संधी द्या, मी सगळं काही सहन करीन, पण तुमचा नकार सहन नाही होणार स्वामी, तुमचा नकार सहन नाही होणार. सुंदरे, आमची शाल घेऊन ये. स्वामी देवा, आज ही कोणती परीक्षा घेताय तुम्ही सदाशिवची? ओरडायचं नाही, अजिबात ओरडायचं नाही. गप्प बस, अख्खं गाव उठवशील. आवाज जरी काढलास ना, काठीच घालतो बघ पेकाटात. तुम्ही राक्षस आहे, राक्षस 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 राक्षस. तुम्ही दोघं राक्षस आहे, राक्षस. आम्हाला राक्षस म्हणतेस काय? माझ्या देवाला घेऊन जाणार तुम्ही? माझा देव आहे, माझा देव आहे, माझा देव आहे, माझा देव आहे. मी नाही देणार तुम्हाला. माझा देव आहे ना. जा 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 तू. बस झालाय जा आता. उठ उठ म्हणतो ना. ए, तुला शेवटचं सांगतोय हा, आत्ताच्या आत्ता हे गाव सोडायचं. निघूतून. राक्षस राक्षस राक्षस. जा जा राक्षस जा. होय होय, आम्ही राक्षसच आहोत. आता देव 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 माझं कोणी घ्यायचं नाही, कोणी घ्यायचं नाही. इथे राहायचं. नाही, ही अशी जाणार नाही. हिला मारून मारूनच पळून लावूया या गावात. देव, मम्मा माझा देव आहे ना. देव तुम्हाला मारून टाकेल, मारून टाकेल, तुम्हाला मारून टाकेल. ठेचून काढेल, ठेचून 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 काढेल माझा देव तुम्हाला. जा 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 जा. ताई, आम्ही तुला मारणार नाही. आम्ही फक्त तुला या गावाबाहेर. नाही नाही चल चल. तुझा तुझा ही अशी जाणार नाही. वेशी बाहेर जंगलापर्यंत सोडावं लागेल हिला, नाहीतर ही पुन्हा गावात येईल. ए, चल उठ उठ म्हणतोय ना. मला नको तू मारू. मी मारेन ना, मी मारेन. राक्षस तुम्ही. मरते मरते. या 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 मारते या.
तुला असं नाही समजायचं. थांब, तुझ्या डोसक्यातच काटे घालतो. तू आहेस कोण रे? एका महिलेवर हात उगारणं हे शौर्याचं नव्हे तर फॅडपणाचं लक्षण आहे. स्वामी, अहो मोठ्या दिव्याचा प्रकाश छान पडलाय, छान तेवतोय तो दिवा. त्याच्या शेजारी तुम्ही हा छोटा दिवा ठेवलात. त्या छोट्या दिव्याचा काय प्रकाश पडणार आहे? स्वामी, तुमच्या प्रत्येक कृतीमागे काही ना काहीतरी अर्थ असतो. संपूर्ण स्वामी स्थान मोठ्या दिव्याने उजळले, मग हा लहान दिवा? हो स्वामी, बाकीच्या मोठ्या दिव्यांसमोर हा दिवा अगदीच नगण्य वाटतोय. स्वामी, अहो सगळे दिवे शांत झाले. काहीच दिसत नाहीये. हा, कपिलाताई, गया, ते बघा. ती छोटी पण ती अजून तेवते. बघितलंस कपिले, मोठे दिवे एका वादळात शांत झाले, पण हा छोटासा दिवा योग्य ठिकाणी होता म्हणून तो तेवत राहिला. एवढ्याशा छोट्याशा दिव्यानी अख्खा अंधार दूर झाला. अगं, माणसाच्या आयुष्याचंही असंच असतं. संकट वादळासारखी येतात, पण जो योग्य वेळी गुरुच्या चरणी येतो तेव्हा त्याच्या भक्तीचा एक छोटासा दिवा देखील त्याचं आयुष्य प्रकाशमान करून टाकतो. संकटात मोठे आधार नाही, योग्य आधार उपयोगी पडतात. आणि मग गुरुच्या आधाराने माणसाचं आयुष्य उजळून निघतं. स्वामी, ही काय अद्भुत लीला आहे. म्हणूनच माणसाने योग्य वेळी योग्य ठिकाणी असणं गरजेचं असतं. पण ते प्रत्येकाला प्रत्येक वेळी जमतच असं नाही. आणि म्हणूनच गुरु कधी प्रत्यक्षपणे तर कधी अप्रत्यक्षपणे आपल्या भक्तांना योग्य ठिकाणी पाठवतात. जसं आज आम्ही सदाशिवला पाठवतो. काय करत होता तुम्ही? एका असहाय्य मानसिक संतुलन हरवलेल्या स्त्रीच्या अंगावरती हात उगारताना लाज नाही वाटली तुम्हाला? हात उचलायला आम्हाला काय हाऊस नाही हिच्यावर. हिनेच ही वेळ आणली आमच्यावर. दिवसभर लोकांना दगड मारून जखमी करते आणि लहान मुलांनाही सोडत नाही. आम्ही हिला समजावलं, गाव सोड म्हणून, पण ही ऐकतच नाही. म्हणून हिला वेशी बाहेर काढता आहोत आम्ही. पण का? हिला गावाबाहेर काढण्याचा अधिकार तुम्हाला दिला तरी कोणी? तुला काय माहित नाही रे. तिच्या वेडेपणामुळे गावातल्या मुलांना, लोकांना, सर्वांनाच धोका आहे. आज माझ्या बायकोला दगड लागला, उद्या दुसरा कोणाला तरी लागेल. म्हणून हिला गावाबाहेर काढणं हेच योग्य आहे. नाही, हे योग्य नाही. हे गाव जेवढं तुमचं आहे तेवढंच तिचं सुद्धा आहे.
असहाय्य माणसाला आधार देण्याऐवजी त्यालाच गावाबाहेर काढणं हे योग्य नाहीये. आणि अक्कलकोटमधून कुणाला गावाबाहेर काढायचं आणि कुणाला नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त स्वामींना आहे. आपण नाही, मी नाही, तुम्ही नाही, फक्त स्वामी ठरवतात. असहाय्याच्या पाठीशी उभं राहण्याचं धैर्य प्रत्येकाकडे नसतं. ज्याला स्वतःचं दुःख विसरून दुसऱ्याच्या वेदनेची जाणीव होते त्याच्याच अंतःकरणात परमेश्वर जागा असतो. शिवशंकर शंभो. अरे सारखं सारखं स्वामींचं नाव घेऊ नकोस. एवढाच विश्वास आहे ना तुझा? स्वामींना सांग हिला स्वामी स्थानावर आश्रय द्यायला. गावात ठेवून गावकऱ्यांना त्रास कशाला? हो, स्वामींनीच सांभाळावं हिला. हे संपूर्ण अक्कलकोट म्हणजेच स्वामींचं स्थान आहे. ही अक्कलकोटमध्ये आली आहे म्हणजे स्वामींनीच हिला आश्रय दिलाय. स्वामींच्या इच्छेशिवाय या भूमीवर पानही हलत नाही. मग ही इथे आली आहे म्हणजे त्यांचीच इच्छा असणार. बस बस झाला आता. असले मूर्खासारखे तर्क वितर्क आम्हाला सांगू नकोस. आम्हाला गाव सुरक्षित ठेवायचंय. आम्हाला आमचं काम करू दे. चल हो बाजूला. निरपराध्यावर उगारलेला हात आणि अन्यायासाठी उचललेली काठी फार काळ टिकत नाही. जेव्हा एखादा भक्त धर्माच्या रक्षणासाठी उभा राहतो तेव्हा त्याच्या पाठीशी आम्ही असतोच. शिवशंकर शंभो. अरे ही काठी अचानक तुटली कशी? काय रे, आता काय करायचं? आज तुझ्यामुळे थांबतोय पण याचा शेवट इथे होणार नाही. चल रे. तुझा आता गेला 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 गेला. स्वामी 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 तुम्हीच वाचवलं मला. मी तर एकटाच होतो पण तुम्ही माझ्या पाठीशी उभे होता. मला देव. स्वामी स्वामी स्वामी. ज्याला रक्षणाची गरज असते त्याच्या पाठीशी आम्ही उभे असतो. म्हणूनच आम्ही म्हणतो ना, येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि दयाळूपणा म्हणजे दुर्बलता नव्हे आणि न्याय म्हणजे शिक्षा नव्हे. सज्जनाचं रक्षण, दुर्जनाला शासन.